नमस्कार. मान्यवर अतिथी, माझे सगळे जवळचे असणारे माझ्या कुटुंबातील सदस्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे पप्पा. तर पप्पा, आजचा हा दिवस खास आहे. आज आपण तुमच्या 39 वर्षांच्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीला निरोप देत आहात. पप्पा, आयुष्याची इतकी वर्ष तुम्ही अविरतपणे घाम गाळून कष्ट करून आमच्यासाठी, कुटुंबासाठी जगला आहात. अगदी ऑफिसमध्ये तुम्ही नेहमीच मेहनती आणि कर्तव्यनिष्ठ म्हणून ओळखले जातात आणि याचंच फळ म्हणजे 2009 साली महाराष्ट्र शासनाने गुणवंत कर्मचारी म्हणून हा पुरस्कार तुम्हाला दिला. वेळेचं नियोजन, पारदर्शीपणा या दोघांची सांगड घालून काम कसे पूर्ण करावे ही त्यांची शिकवण. अगदी लहानपणापासूनच आमच्या प्रत्येक गोष्टीत, शिक्षण असो किंवा कुठलीही अडचण आली तरी आमच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहायचे आणि अजूनही राहतात. आणि नंतर एक गोष्ट मला ते सांगावीशी वाटते. ट्रॅव्हलिंग आणि कुकिंग आणि जुने गाणे ऐकणे हे त्यांचे आवडते छंद आणि यामुळेच मलाही जुन्या गाण्यांची आवड निर्माण झाली. आणि पावसाळा आला की बाहेर गॅलरीमध्ये बसून रेडिओ ऐकणे आणि त्याच्याबरोबरच गरमागरम भजीचा आस्वाद घेणे असा बेस्ट कॉम्बो ते अजूनही तयार करतात. त्याच्यामुळे दर पावसाळ्यात मी जरी जळगावात नसले तरी त्यांची आठवण मला नेहमी येते. बऱ्याच वेळेस आम्ही गप्पा करत असतो. त्यातलाच एक प्रसंग मी ते सांगू इच्छिते की अगदी दररोजच्या जीवनात पॉझिटिव्ह कसं राहावं हे ते अगदी खूप छान समजावून सांगतात. कोविडच्या टायमिंगमध्ये आम्ही बऱ्याच वेळा म्हणजे डिशेस ट्राय केल्या. त्यांना कुकिंगची खूप आवड होती आणि हे रेसिपी शिकवताना त्यांनी आपण जे करतोय ते परफेक्ट करायचं आणि जीव ओतून करायचं ही त्यांची शिकवण आणि याचा उपयोग मला आता होतोय. त्याबद्दल खूप खूप थँक्यू तुम्हाला. या 39 वर्षांच्या प्रवासात त्यांना बऱ्याच वेळेस अपयश किंवा अडचणींनाही भरपूर वेळ सामोरे जावे लागले, पण ते जराही न खचता पुन्हा नव्या जिद्दीने उभे राहून त्यांनी हा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला. आणि या प्रवासात माझ्या आईची त्यांना विशेष साथ लाभली. आणि तुम्हाला तुमच्या या जीवनात पुढच्या टप्प्यात खूप आनंदी आणि उत्तम आरोग्य मिळावं ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. आणि तुमच्या या सेवानिवृत्तीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. शेवटी एक छोटेसे वर्ड्स मी सादर करते. सालों की मेहनत का फल है ये समय, सालों की मेहनत का फल है ये समय, आराम और सुकून का है नया उपक्रम, जीवन के इस मोड़ पर भी आगे बढ़ते रहे, हर पल को हंसते हंसते गुजारते रहे, हर पल को हंसते हंसते गुजारते रहे. थँक्यू. खूपच छान.